भरोसा सही जांच का शिफा कंप्यूटराइज्ड पैथोलॉजी लेबोरेटरी मालेगांव अनुभवी एमडी पैथोलॉजिस्ट डॉक्टर अनुजा पाटिल मैडम की निगरानी में सटीक और तेज रिपोर्ट। लेडी स्टाफ उपलब्ध है। व्हाट्सएप और ईमेल के माध्यम से रिपोर्ट भेजने की सुविधा और सबसे खास घर से सैंपल कलेक्शन की सर्विस बिल्कुल मुफ्त। हमारी मैन लैब मिर्जा गालिब रोड मालेगांव पर स्थित है। साथ ही पूरे शहर में ब्लड कलेक्शन सेंटर्स भी जारी हैं। लैब सुबह 8 बजे से रात 11 बजे। पुलिस टीम ने माननीय एसपी सर बाला साहेब पाटिल सर और माननीय एडिशनल एसपी सर तेजवीर संधू सर की अगुवाई में मोटरसाइकिल चोरी के विरुद्ध एक विशेष मुहिम चलाई थी, जिसके अंतर्गत पावरवाड़ी पुलिस स्टेशन की टीम ने पीआई राहुल खरात की अगुवाई में टोटल 30 बाइक रिकवर करी है, जो कि पावरवाड़ी पुलिस स्टेशन में गुना क्रमांक 190/2025 और 196/2025 के अंतर्गत हमने 5 आरोपी निष्पन्न किए, जिनके ताबे में हमें 30 मोटरसाइकिल टोटल मिली है। और कोई आरोपी हो सकते हैं? अभी तपास जारी है, अगर और आरोपी मिलेंगे तो हम पुलिस को जरूर देंगे। सर, इसमें जो 5 आरोपी उनके क्या नाम है और वो कहाँ से? वो सब बाकी की माहिती हम आपको प्रेस नोट के थ्रू देंगे। और ये जो 30 जो हमको मोटरसाइकिल मिली है, ये इसमें से हम बैक ट्रैकिंग करके हमें पता चला है कि ये 12 अलग अलग पुलिस स्टेशन के अंदर 12 मतलब चोरी के ऑलरेडी एफआईआर रजिस्टर्ड थी, तो वो भी 12 केसेस हमने डिटेक्ट करे। बची कुछ 18 बाइक पे भी पुलिस की जांच जारी है। जैसे जैसे हमें और डिटेक्शन होते हैं तो हम आपको माहिती देंगे। ये जो 5 आरोपी है, तो ये पूरी जो गाड़ियाँ हैं, तो ये 5 आरोपी ये गाड़ियों के आरोपी है? जी, ये 5 ट्रैक्टर भी है सर? एक ट्रैक्टर भी है इसमें। तो 30 बाइक, एक ट्रैक्टर अभी तक हमने निष्पन्न किया। इसके अलावा भी तपास जारी है और इसके अलावा ये और भी जगह आरोपी हैं, तो अगर हमें बाइक मिलती है तो हम आपको जरूर। इस पूरी विशेष मुहिम में पीआई राहुल खरात की अगुवाई में एपीआई किरण राजेंद्र पाटिल और इनकी टीम ने ये पूरा की पूरा जो है कार्रवाई करी। बाकी के लिए आप राहुल खरात से बात करें। माननीय एसपी साहेब, एडिशनल एसपी साहेब आणि आमचे एसडीपीओ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले, तर ते 30 मोटरसायकली आतापर्यंत मिळाल्यात आणि एक ट्रॅक्टर मिळालेला आहे। ट्रॅक्टर हा जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव पोलीस स्टेशन इथे चोरीचा गुन्हा दाखल आहे। तर हे करत असताना 5 आरोपी आपण अटक केलेत। ही कारवाई करताना जी मेहनत घेतलेली आहे ते डिटेक्शन टीमचे अधिकारी किरण पाटील साहेब आणि पूर्ण डिटेक्शन टीम आणि पोलीस स्टेशनचे इतरही अंमलदार यांचा खूप मोठा मोलाचा सहभाग आहे त्याच्यामध्ये। त्यातले मी किरण पाटील साहेब आणि कारवाईमध्ये जे डिटेक्शन टीमचे आहेत पोलीस हवालदार राकेश उबाळे, संतोष सांगळे, निलेश निकम, जाकीर पठाण, उमेश खैरनार, विनोद चव्हाण, नवनाथ शेलार, सचिन राठोड आणि याचबरोबर आमचे दोन्ही ड्रायव्हर सोनावणे रंगारी, तसेच इतर पण जे आमचे जनरल टीमचे जे अंमलदार आहेत ते शिंदे आहेत, अमोल शिंदे आहेत, वाघ आहेत, या पूर्ण पोलीस स्टेशन जवळजवळ या कारवाईमध्ये सामील झालं होतं। मला प्रत्येकाचं नाव घेता येणार नाही, परंतु इतक्या मेहनतीनंतर त्यांनी ते पोलीस स्टेशनचं दैनंदिन कामकाज सांभाळून हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। आणि ह्याच्यातले 12 जे गुन्हे आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, म्हणजे नाशिक जिल्ह्यातलेच बरेचसे, जसं की निफाड आहे, कळवण आहे, छावणी पोलीस स्टेशन आहे, कॅम्प पोलीस स्टेशन आहे, नाशिक शहर मधलं पंचवटी पोलीस स्टेशन आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून जे गुन्हे रजिस्टर होते ते आता ओपन झालेत। कालपर्यंत आम्हाला 11 गुन्हे ओपन झाले होते, आज सकाळी एक गुन्हा ओपन झाला, ते 12 गुन्हे त्याचे डिटेक्ट झालेले आहेत। आणि इतर पण मोटरसायकलचे नंबर आणि हे आम्ही व्यवस्थित बघून काहींचे चेसिस नंबर पूर्णपणे स्क्रॅच केलेले आहेत, त्याच्यामुळे ते ओपन करता येत नाहीये, पण त्यांचे इंजिन नंबरवरून पण आम्ही माहिती काढतो आहोत आणि ते पण गुन्हे निष्पन्न होतील आहेत। त्याप्रमाणे आम्ही पुढे पण तशी आपल्याला माहिती देऊ, किंवा ज्यांना जर डाऊट असेल तर ते लोक बाकी ज्या मोटरसायकल बाकी आहेत त्याच्यातल्या जर 30 पैकी 12 झाले तर 18 राहिलेले आहेत, तर त्या मोटरसायकल बघून सुद्धा ते आपली मोटरसायकल ओळखू शकतात, तर ते लोक इथे संपर्क साधू शकतात। आरोपी कुठल्या वयोगटातील आहे आणि कुठले आहेत? आरोपी शहजाद सय्यद इक्बाल, शेख युसुफ शेख अयूब, शेख नाझीम अब्दुल हमीद आणि प्रल्हाद प्रमोद वाघ उर्फ भूषण, देवीदास नानाजी वाघ, म्हणजे जे 3 आहेत हे मालेगाव शहरातले आहेत हे आरोपी, आणि 2 जे आहेत हे संवतगाव हे जवळच्याच गावातले आहेत।
ये जो गाड़ियां जब्त की हुई है, जैसे जिनकी भी चोरी हो गई, तो उसके लिए कुछ कहेंगे क्या कि भाई गाड़ी पुलिस स्टेशन में आकर देख ले, या अगर उनकी गाड़ी है तो? हाँ, ज्यांचे जे हे कळालेले आहेत ते पोलीस स्टेशनला आम्ही संपर्क साधू, ज्यांचे FIR दाखल आहेत त्यांचे. जर समजा एखादे FIR दाखल नाही, समजत नाही, बऱ्याचदा नंबरवरून समजत नाही, काहींचे नंबर नाही आहेत, तर ते लोक येऊन बघू शकतात. जर त्यांची हे निघालं, आपण डिटेल्स असतील, कागदपत्र असतील, तर ते घेऊन पोलीस स्टेशनला संपर्क साधू शकतात.